हॅलो, जगदीश इलम कुठे असतील? त्यांनी क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे रस्पे संघात. जगदीश जगदीश आणि ज्ञानूजा ज्ञानूजा काय कोणा ना बघूया आजच्या दिवसातला दुसरा सामना कलम बनाम रस्पे. जगदीश इलम क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे रस्पेवाडी संघात. करते ना दोनशेला 2000 कमी आला काय बोलतो रे पण अगदी हो तुला माहिती आहे जाणे तुला नियम बरोबर आता काम तर दोन राहिलेत वाटतं फोटो 2 फोटो राहिलेत फक्त कलमची बॅटिंग आहे. या इकडे एक प्लेयर बघूया कलम संघाकडून सलामीचे फलंदाज ज्ञानेश्वर आणि भावेश हे दोन्ही सलामीचे फलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज समीर. बघूया आजचा सामना दुसरा सामना रस्पे. बघूया पहिला चेंडू आणि सुंदर असा नो चेंडू फ्री हिट असेल. नो चेंडू. बघूया अजून हे गोलंदाजी ट्रॅकवरती समीर. पहिला चेंडू हाताळताना सुंदर असा मारलेला चेंडू आणि चेंडू जाणार सीमारेषे पार. चौकार. निर्धाव चेंडू कुठेतरी कमबॅक करतोय समीर गोलंदाज. 2 चेंडू 5 धावसंख्या कलम संघाची. सुंदर असं मारलेला चेंडू जाणार 1 बाउन्स. चौकार. बघूया पुढचा चेंडू मारा करणार आणि इथे निर्धाव चेंडू
सुंदर असं गोलंदाज समीर. सुंदर अशी फलंदाजी ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कमबॅक इन गोलंदाजी समीरच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू मार्ग असताना मारा करणार ज्ञानेश्वर आणि इथं एक मोठा फटका. चेंडू जाणार सीमारेषे पार. षटकार. एक षटकाच्या खेळीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 15. वाऱ्यावाल्याला फोन कर. तसेच बघूया गोलंदाजी ट्रॅकवरती रसपेवाडीकडून योगेश स्वतः कर्णधार असेल रसपे संघाकडून. आता कोण बघूया. एक शतक स्वतः. स्ट्राइक वरती असेल भावेश. योगेश काय आपला 2 प्लेयर लिहितात. बघूया षटकातला पहिला चेंडू आणि इथे सुरेख पद्धतीचा चेंडू. आणि इथं चालस क्षेत्ररक्षण. दोन धावा सदरती पूर्ण पहिल्या चेंडूवरती. बघूया षटकातला दुसरा चेंडू मारा करणार आणि चेंडू जाणार सीमारेषे पार. चौकार. चौकार घ्या. कट लागे. त्याला हे तिकडे घालव ना. हॉलिंडर घालव ना. किती रन येणार? 22 ने मारला लवकर. 22. एक अवांतर धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती अद्याप 23. 22. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा अवांतर धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 23. बॅक टू बॅक 2 चेंडू स्वेअर टाकतोय योगेश. बघूया. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकच घेतली. तीन चेंडूच्या खेळल्यानंतर धावसंख्या झालेली ती 24. आणि इथे एक पुन्हा एकदा एक स्वेअर मारा. अवांतर धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली ती 25. बघूया पुढचा चेंडू. एक सुरेख पद्धतीचा चेंडू. दुसरे धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहजरीती पूर्ण. 2 धावेवरती समाधान. इथे एक
मोठा फटका. चेंडू जाणार वन बाउन्स चौकार. शेवट ना बॉल ना लास्ट बॉल ना. बघूया शेवटचा चेंडू मार्ग असताना एक क्लासिकल फटका आणि इथे एकच धाव. इथं शतक संपण्याचा इशारा. धावसंख्या 2 षटकाच्या खेळीनंतर 32 धावसंख्या कलम संघाची. पाणी जरे किती दिलं ते त्याला विचार. कुठे घ्या तो आता ये वरती या. आता आपण तिकडे जाऊ. रोहन रोहन हे तसं जा ना त्याला त्याने जवळ जा ना उंगत बरोबर दिस. घ्या 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 थांब ना. ग्राउंड मा आहात तो काय. बघूया तिसरं शतक मार्ग असताना गोलंदाज सोमनाथ पहिला चेंडू फेकी करतोय. सुंदर असे एकच धाव. एक धावेवर समाधान. तिसरं शतक मार्ग असताना सोमनाथ गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर एकच धाव. दुसरा चेंडू लो फुलटॉस एक निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी सोमनाथच्या माध्यमातून. बघूया बघूया पुढचा चेंडू मारा करणार. एक अवांतर धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या आधी पाहिजे 34 या आकड्यावरती. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी. कमबॅक गोलंदाजी असेल ही सोमनाथ कडून. बघूया मारा करणार. एक सुंदर असा मारलेला चेंडू आणि चेंडू जाणार सीमारेषे पार. षटकार. तसेच षटकाराच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 40. मॅच दुसरी चालू आहे. या लवकर. हा या कुसा तुम्ही कुसा कोसरीवर टाइम भेटणार. आरामात असते आपण हो का. हा ठीक आहे चालेल. असते असते या. इथे एक बाद होतोय. फलंदाज ज्ञानेश्वर. वेनगाव पण निघणार आहे. वाऱ्याला अजून तिसरे आहे ना त्यांचा होते आणत ना वाऱ्यावाला.
आत ना हे काय साईडला तिकडे हॉलिंडर या बारीकला ठेवू ना बारीकला राहतील ही दादा राहिले स्कोरर तर ज्ञानेश्वरची जागा भरून काढण्यासाठी सज्ज नरेश असणार आता, कारण एक मोठा फलंदाज बाद झालाय. तर विश्वनाथ गोलंदाजी मार्कवर असणार. तर विश्वनाथचा पहिला चेंडू आणि इथं फेकून दिलाय चेंडूला आणि जबरदस्त फटका ला जवाब, कारण सलामी वीर असणार भावेश अजून मैदानामध्ये. तर षटकार सलामीचा फलंदाज असणार भावेश. भावेशच्या बॅटमधून बाकी पहिल्याच चेंडूवरती षटकार आलाय आणि दुसरा कमबॅक बाकी जबरदस्त गोलंदाजी रस्ते. तर धावपलकावरती धावा लागले त्या 47 कलम संघाच्या. सुरेख गोलंदाजी भावेशने पहिल्या चेंडूवरती बाकी षटकार लागवला, तर दुसरं बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट येतात. खूपच सुरेख गोलंदाजी पुन्हा उडवलाय आणि क्षेत्रक्षण असणार आणि इथं बाकी मिस फील्ड, तो चौकार. जबरदस्त गोलंदाजी बॅटिंग तुझे कलम संघाची. अजूनही सलामी वीर असणार भावेश मैदानामध्ये. 2 बॉल डॉट झाल्यानंतर चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49 सॉरी 51 आणि गॅप सिलेक्शन केलं इथं. तर एक धाव कंप्लीट केली. दुसरी धावाच्या प्रयत्नात दुसरी धाव सुद्धा सक्सेसफुल. 2 धावा कंप्लीट केल्यात. आयोजन नियोजन असणार सावलेकरांचा जबरदस्त. दिनेश पवार असणार. नंदू हिलम असणार. आडनाव जास्त काही मला माहिती नाही. तसेच आमचे सुरेश पवार आहेत का हिलम आहेत हे सुद्धा माहीत नाही. मुकणे माझे भाऊबंद असणार. तर 54 धाव फलकावरती धावा लागल्यात. तर षटक क्रमांक समाप्त. तर धाव संख्या जाऊन पोहोचली 54. तर कंपल्सरी चेसिंग असणार इथं, स्पर्धेचा नियम असणार. तर 55 चेस करावा लागणार.
बघूया तसंच सलामीचे फलंदाज योगेश आणि समीर किती 55 ना 24 बॉल आणि 55 धावसंख्येची गरज असेल रसपेवाडी संघाला. फलंदाजी ट्रॅक वरती रुपेश कलम संघाकडून. काय रे अरे इकडे काय पाठवा हॉलेंडर एक मॅचला जा एक मॅचला हॉलेंडर जा आता एवढे याला रुपेश बारीक सवर कसं काय हा कसं काय 2 टीम आहे तुमने वाऱ्या वाल्यात घ्या का बघूया कलम संघाकडून पहिला फलंदाज असेल रुपेश. मारा करणार समीर. सलामीचा फलंदाज समीर. नॉन स्ट्राईक वरती योगेश. फलंदाजी ट्रॅक वरती रुपेश. बघूया कलम संघाकडून एक जबरदस्त गोलंदाज असेल रुपेश. 25 बॉल आणि 55 धावसंख्ये 24 बॉल आणि 55 धावसंख्येची गरज रसपेवाडी संघाला. आजचा दिवसातला पहिला चेंडू आणि सुंदर असा निर्धाव चेंडू. बघूया पुढचा चेंडू. मारा करणार समीर. यॉर्कर लेन्स पद्धतीचा चेंडू. चांगलेसे गोलंदाजी समीरला मात्र इथे समजत नाही चेंडू. कुठेतरी स्ट्राईक घेणं गरजेचं असेल योगेश या फलंदाजाला. बघूया बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खाऊन. बघूया आता पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तीन चेंडू आणि 0 धावसंख्या रसपेवाडी संघाच्या. तर रुपेशची खूपच सुरेख गोलंदाजी असणार. जबरदस्त गोलंदाजी. इथं सुद्धा कमबॅक केलाय. 4 चेंडू अकलले. 4 चेंडूवरती डॉट. काय जबरदस्त गोलंदाजी कलम संघाकडनं. अजूनही खाता खोललेलं नाही रसपे संघाने आपला अकाउंट. तर बघूया 5वा चेंडू कसा आहे. तर उडवलाय चेंडूला. तर अंकुश असणार आणि अंकुश एक क्षेत्ररक्षण जबरदस्त असणार. तर विकेट कारण अंकुश जबरदस्त एक क्षेत्ररक्षण असणार. तर पहिला हादरा लागतो इथं रसपे संघाला. तर समीरच्या पारीचा अंत. तर वन डाऊनचा खेळाडू असणार अजय. कारण आव्हान तेवढं मोठं असणार. मोठे फटके खेळावं लागते रसपे टीमला.
तर एक लेफ्ट हँड बॅट्समन असणार उमेश कशा पद्धतीत गोलंदाजी करणार आणि इथं एक धाव तर कंप्लीट सहज रीतीने कंप्लीट केले. तर पंचांचा इशारा येतो षटक क्रमांक पहिला समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 वरती. तर 2 धावेंची तर आज पूर्ण कलम टीम यंग असणार कारण जुनेच प्लेअर कोणच नाही आज सगळे बसलेत. तर गोलंदाजी असणार राज सुद्धा एक गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी करतोय. तर लेफ्ट हँड बॅट्समन असणार तर पहिलाच बॉल जबरदस्त हकललाय राजूने. तर पहिला चेंडू डॉट येतोय राजचा. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते राजची सुद्धा. विकेट कपर सुरेश वाघमारे असणार. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट येतात. तर तिसरी मॅच असणार इथं वारे बनाम सावले. तर झेल उडलाय स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये होता. इथं एकच धाव. तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 वरती. कारण मोठे फटके बाकी इथं पाहायला भेटत नाही रसव्या टीमकडनं. चौकार षटकारांची आतिषबाजी करावं लागणार मॅच जर आपल्याला जिंकायची असेल तर. तसेच खूप जबरदस्त गोलंदाजी कलम टीमकडनं. राजचे सुद्धा चांगली पाहायला भेटली. रुपेशनी पहिला षटक हाकलला 2 धावा दिल्यात. तर बॅट चेंज असेल. तर पुढचा चेंडू राजीचा जबरदस्त इथं रवींद्र असणार चेंडू खाली आणि इथं मिस फील्ड पाहायला भेटते रवींद्रकडनं. जबरदस्त गोल फेकी. तर 2 धावा कंप्लीट केल्यात. तर कव्हर पॉइंट मध्ये होता हरेश. राजचा आणि इथं जबरदस्त चेंडू दिलता. एक धाव स्कोर. तर नसणार इथं नो बॉल नसणार. खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते राजची सुद्धा. बघूया पुढील चेंडू राजचा. तर चेंडूला फेकून दिला तिथं अंकुश असणार. नित प्रयत्नातच केलता हरीश होता कव्हर मध्ये. तर धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वरती.
षटक क्रमांक दुसरा समाप्त. तर वारे संघाने आपण नवनाथ कॅप्टन यायचे असणार इथं टॉच विनसाठी. तसेच आपली वाट पाहतात दिनेश पवार सावले संघाचे कॅप्टन असणार. तर तिसरा षटक घेऊन येतोय रुपेश. पुन्हा रुपेश येत आहे. तर बघूया रुपेशचा पहिला चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते. रुपेशची सुधी खूपच इन्व्हेस्टमेंट असणार. तर रवींद्र असणार आणि तर थांबवू शकत नाही. वन बाउन्स येतो चौकार. तिसऱ्या षटकामध्ये चौकार पाहायला भेटलाय तो रसपे टीमकडनं. फेस अजून आणि चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक. तो डॉट बॉल येतोय. आव्हान तेवढा मोठा होता 55 धावांचा. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. बॅक टू बॅक लाईन टू लेन जबरदस्त असणार पेचची सुद्धा. बघूया तर 22 रुपयामध्ये एक धाव. तर एक धाव येते इथे. तर तिसरा षटक चालू असणारा धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 वरती. फेड बाकी जबरदस्त सदवते कलम सिंह. कारण फेड मध्ये नेहमीच बदल करते. तो फेकून दिलाय चेंडूला. चेंडू थांबणार नाही तर तो षटकार. रुपेश वरती मोठा हल्ला चढवला. एक लेफ्ट हँड बॅट्समन असणार. एक धावसंख्या जाऊन पोहोचली 19. षटक क्रमांक तिसरा समाप्त. ओव्हर झाले. त्याला सांगितलं ओव्हर झाले. आता नको. तर तिसरा षटक सुद्धा समाप्त झाला इथं. सचिन 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 किती पाहिजे अजून. 31 पाहिजे. सचिन सचिन तर गोलंदाजी ट्रॅक वरती असणार सचिन. आता शेवटचा षटक असणार. पहिला चेंडू खराब. वाईट चेंडू पहिल्या चेंडूवरती खराब. तर इथं टॉच विन करायची असणार सावले संघ. तसंच तो वारे टॉच विन असणार मयूर. तर सचिनचा पहिला चेंडू एकदम खराब टाकलाय सचिनने. खूपच खराब लाईन मध्ये होता. तर सिंगल डबलने काही होणार नाही कारण मोठे फटके खेळावे लागणार. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये असणार सचिन. गोलंदाज ट्रॅक वरती आणि पंच आमच्याकडे इकडे वळणार. वाईट चेंडू.
अजूनही 22 धाव्यांची गरज असणार. 22 33 22 झाल्यात. अपील बाकी इथं उचलून धरली होती. गोलंदाजी सचिनची सुद्धा जबरदस्त. थोडे 2 बॉल खराब टाकले, त्याच्यानंतर कमबॅक केला सचिनने. सचिनला आज मौका भेटलाय. तिसरा बॉल सुद्धा खराब सचिनचा आणि 1 धाव सहजच रीतीने. ते जर कधी धावा कमी असत्या तर नक्कीच थोडा प्रेशर आला असता कलम टीमवरती. बघूया सचिननी साईड चेंज केली खराब चेंडू पडल्याबद्दल. तर खराब फिल्डिंग पाहायला भेटते. भॉईसकडनं तर काही चेंडूचा अजूनही खेळ बाकी असणार. पुन्हा खराब चेंडू वाईट. सचिनची थोडी लाईन खराब पाहायला भेटते. तो ओके, आता बरोबर लाईन सुरेख ठेवले. तसेच आपले हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघाही तयार राहायचे असणार. वारे तसेच सावले. तर तो चौकार येतोय. तर तसेच आपले सावले टीमचे जे प्लेयर असतील सगळे टेच जवळ यायचे असणार, कारण आपली बॅटिंग असणार आता आहे. सावले टीमचे खेळाडू सगळे इथे यायचे असणार टेच जवळ. तर शेवटचा चेंडू असणार. तर इथं कलम टीम विन झाले. सावले टीमचे खेळाडू सगळे इकडे यायचे असणार. आपली मॅच असणार, याची असणार ना आपण.